आज आम्ही तुम्हाला अशी बातमी सांगणार आहोत की तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल। अनेक दशकांपासून चाललेल्या नक्षलवादाच्या संघर्षात एक ऐतिहासिक वळण आलंय। नक्षलवाद्यांनी पहिल्यांदाच युद्धविरामाची मागणी केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नेमकं काय केलंय? नक्षलवादी शरण का येऊ लागलेत? चला पाहूयात त्याचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। केंद्र सरकारच्या नक्षलवादी विरोधी धोरणाला मोठं यश आलंय, कारण हजारो नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारशी शांततेची चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। 15 ऑगस्ट 2025 ला नक्षलवाद्यांनी 2 पानांचं पत्र पाठवलंय आणि या पत्रात नक्षल प्रवक्ता अभय यांनी 1 महिन्याच्या युद्धविरामाचा प्रस्ताव ठेवलाय। चर्चेसाठी समिती बनवण्याची मागणी केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑगस्ट 2024 मध्ये देशातील नक्षलवाद 2026 पर्यंत पूर्णपणे संपवला जाईल अशी घोषणा केली होती। यावर्षी छत्तीसगडमध्ये 241 नक्षलवादी ठार झालेत। यामध्ये मोठमोठ्या नक्षलवाद्यांचा समावेश आहे। नक्षलवाद्यांनी पाठवलेल्या पत्राची सत्यता सरकारकडून तपासली जाते। नक्षलवादाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय की चक्क नक्षलवादी शांततेचा प्रस्ताव पाठवत आहेत। नक्षलवाद्यांनी स्वतःहून शांततेची अर्थात युद्धबंदीची इच्छा व्यक्त केली। नक्षलवाद्यांचे केंद्रीय प्रवक्ता अभय यांनी त्यांच्या प्रेस नोटमध्ये आम्ही तात्पुरत्या स्वरूपात सशस्त्र संघर्ष थांबवण्यास तयार आहोत आणि सरकारकडून गंभीर तसंच प्रामाणिक पुढाकाराची अपेक्षा करतो असं म्हटलंय। त्यांनी केंद्र सरकारशी संपर्कासाठी ईमेल आयडी आणि फेसबुक आयडी देखील शेअर केलाय। व्हिडिओ कॉलद्वारे चर्चा करण्याची तयारी दाखवली। मात्र या दरम्यान पोलिसांचा दबाव किंवा एन्काउंटर सुरू राहिलं तर चर्चा प्रक्रियेवर परिणाम होईल असा इशाराही त्यांनी दिलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2025 पासून केलेल्या शांततेच्या आवाहनानंतर नक्षलवाद्यांनी पत्र लिहिलंय। सरकारकडून अजून याची पुष्टी झालेली नाही, मात्र हे खरं असेल तर नक्षलींच्या भूमिकेत मोठा बदल घडला असेल असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं म्हणणं आहे। मात्र हे बदल कशामुळे झाले याचं उत्तर आहे केंद्र सरकारच्या कठोर नक्षल विरोधी धोरण। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं नक्षलवादावर अंतिम प्रहार केलाय। मोदी सरकारची झिरो टॉलरन्स पॉलिसी आणि अमित शाह यांची सर्व नक्षलवादी शरण येतील, पकडले जातील किंवा ठार होतील ही घोषणा प्रत्यक्षात उतरली। 2024 मध्ये 290 नक्षलवादी ठार झाले, 1090 नक्षलवादी अटक आणि 881 शरण आले। 2025 मध्ये आतापर्यंत 226 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले तर 418 जणांना अटक करण्यात आले। तसंच 896 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करले। आतापर्यंत एकूण 500हून अधिक नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आलंय। एकट्या छत्तीसगडमध्ये 241 नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आलंय, ज्यात 212 बस्तर, 27 गरियाबंद आणि 2 दुर्गमधील नक्षलवाद्यांचा समावेश आहे। आतापर्यंत देशातील मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आलंय। यात नंबाला केशवराव उर्फ बसवराजू याचा समावेश आहे। त्याच्यावर 1.5 कोटींचं इनाम लावण्यात आलं होतं। याशिवाय चलपती, रेणुका, सुधाकर यांसारखे मोठे नक्षलवादी ठार करण्यात आले। मे 2025 मध्ये 31 नक्षलवाद्यांना एकाच वेळी ठार करण्यात आलं। इतिहासातील हे सर्वात मोठं ऑपरेशन होतं। जुलै 2025 पर्यंत बस्तरमध्ये 400हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला। मार्च 2025 मध्ये ऑपरेशन कागर नंतर नक्षलवाद्यांची ताकद खऱ्या अर्थाने कमी झाली। मोदी शहांच्या कठोर धोरणामुळे नक्षलवाद्यांचे धाबे आणले। त्यामुळे 2020 ते 2024 या 4 वर्षात 16,780 नक्षलवादी शरण आले, तर 2025 मध्ये छत्तीसगडमध्ये 1,521 नक्षलींनी शरणागती स्वीकारली। जुलै 2025 मध्ये एका दिवशी 66 नक्षलींनी शरणागती पत्करली। ऑगस्ट 2025 मध्ये बिजापूरमध्ये 30 नक्षली शरण आले। या सर्व शरणागतींमध्ये झोनल कमांडर, सब झोनल कमांडर, एरिया कमांडर यांचा समावेश आहे। तर सरकारनं प्रत्येक शरणागतीला 50,000 रुपये आर्थिक मदत आणि पुनर्वसन केलंय। यामध्ये मोदी शहांच्या धोरणांचे फायदे आहेत। नक्षलवादाचा प्रसार आणि हिंसा कमी झाले। सरकारने 1,180 कोटी रुपये खर्च करून विकास केलाय। रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यात। नक्षलवादातून कोणालाही फायदा नाही असं अमित शाह यांनीच म्हटलंय। पंतप्रधान मोदींच्या राजकीय इच्छाशक्ती आणि सिक्युरिटी फोर्सेसच्या समन्वयानं नक्षलवाद कमी होतोय। त्यामुळे ग्रामीण भागात शांतता आणि विकास करणं शक्य झालंय। नक्षलवाद्यांनी पाठवलेलं हे पत्र खरं ठरलं तर नक्षलवादाच्या इतिहासात नवीन अध्याय सुरू होईल। मात्र सरकारने घेतलेली सावध भूमिका योग्यच म्हणावी लागेल। मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलमुक्त होईल अशी घोषणा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणांमुळे भारत नक्षलमुक्त होईल यात कोणतीही शंका नाही। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।